मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती आपलं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की डायनॅमिक वेबसाईटमध्ये डेटा कसा ऍड केला जातो आणि आपण जे डायनॅमिक वेबसाईट बनवून देतो त्याची तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा पेजेस क्रिएट करू शकतात. तुम्ही जे ऐकलेलं आहे ते खरं आहे की तुम्ही सुद्धा तुमचे पेजेस ऍड करू शकता. तर ही पूर्ण डायनॅमिक वेबसाईट आहे मित्रांनो. हे बघू शकता हे सगळं. ह्या प्रत्येक गोष्ट तुम्ही हे एडिट करू शकताय. इथून हे सगळं वरचं टायटल, हे मोबाईल नंबर, लोगो, हे मोबाईल नंबर, हे टायमिंग, हे सगळं तुम्ही एडिट करू शकता. त्याच्या जागी तुम्ही दुसरं टाकू शकता. हे स्लाइडर आहे, होत आहे, स्लाइडिंग होत आहे. हे सुद्धा तुम्ही त्याच्यात एडिट करू शकता. हे सुद्धा तुम्ही एडिट करू शकता. ह्या पद्धतीची वेबसाईट तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. तर ही वेबसाईट बघू शकता. वेबसाईट मस्त आहे आणि ह्या वेबसाईटचं जे मुख्य गोष्ट आहे ती हे पेजेस. जर तुम्ही तुमचे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट इथं असतील तर इथे हे असले पेजेस तुम्ही तयार करू शकताय. तर हे जर कसं एडिट करायचं मी तुम्हाला दाखवतो. तर इथं हे ऍडमिन पॅनल आहे. हे ऍडमिन पॅनलमध्ये तुम्ही जर तुमचं लॉग इन डिटेल लॉग इन केला की ह्या ऍडमिन पॅनलमध्ये तुम्ही जाऊ शकता इथं. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिल्या आहेत वन बाय वन. इथं बघू शकता स्लाइडर आहे. हे जे डिलीट करू शकता, नवीन ऍड करू शकता, वेलकमचं आहे. तर हे सगळं पहिल्या पेजवरचं बघू शकता. इथं हे सगळे जे आहेत, हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही बघू शकताय. हे सगळे जे आहेत हे पहिल्या पेजवरचे आहे आणि हे पहिल्या पेजवरती तुम्ही आरामात ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्ही एडिट करू शकताय आणि या पद्धतीचे तुम्ही बघू शकता. हेडर आहे हे पद्धतीचं. तर हे आहे. तर तुम्हाला मी प्रोडक्ट कसे ऍड करायचे आणि त्याची कॅटेगरी किंवा ग्रुप कसं ऍड करायचं तुम्हाला सांगतो. इथं बघू शकता तुम्ही. इथं हे दोन आहेत ग्रुप आणि इथं दोन पेजेस आहेत. तर आपण एक सॅम्पल पेज इथं ऍड करूया. सगळ्यात पहिले कॅटेगरी ऍड करूया, म्हणजे ग्रुप ऍड करूया. ही कॅटेगरी तुम्ही ऍड केला की इथं तुम्ही कॅटेगरीला 3 नंबर देऊन इथं तुमचे सॅम्पल कॅट म्हणून इथं केला. तर इथे हे तुम्ही थोडं डिस्क्रिप्शन द्या आणि इथं कुठेतरी सेव्ह. जसं इथं बघू शकता इथं सॅम्पल कॅटेगरी ऍड झालेली आहे. ओके. आणि या सॅम्पल कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता आता सध्या तरी काही नाही आहे. हे मोकळं आहे. ओके. हे सगळं तुम्ही बघू शकता इथं मोकळं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्यामध्ये प्रोडक्ट ऍड करायचं. आपल्याला प्रोडक्ट ऍड करायला काय करावं लागणार, तर यायचं क्रिएट प्रोडक्ट किंवा क्रिएट सर्व्हिस इथे असेल ऍड करा. जस्ट इथं आला तुम्ही ऍड न्यू सर्व्हिसेस इथं क्लिक करा आणि तुमचं जो आहे जे आहे सॅम्पल पेज, म्हणजे तुम्ही पेज क्रिएट करू शकता. इथं तुम्हाला तुमचे जे कॅटेगरी इथे सिलेक्शन करू शकता. त्याच्यानंतर इथून तुमचं जर टायटल असेल पेज टायटल, इथं सुद्धा सब टायटल, इथं तुमचं काय बॅनरमध्ये काय असतील ते, आणि हे थोडं फार तुमचं डिस्क्रिप्शन. इथं तुम्ही काही कुठली इमेज, तुमची जी इमेज आहे ते तुम्ही ऍड करू शकता. इथं मी तुम्हाला एक इमेज कुठली तरी ऍड करून दाखवतो. हे ऍड करूया आपण. ऍड केल्यानंतर हा पुढचा भाग येतो कंटेंटचा. कंटेंटमध्ये तुम्ही इथं पाहिजे ते ऍड करू शकता. ह्या सगळ्या पद्धतीचं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ऍड करू शकता इथं. आणि ह्या पद्धतीने तुम्ही असे बरेचसे तुम्हाला फीचर्स आणि हे सगळं दिलेलं आहे आणि तुम्ही ते ऍड करून स्वतः घेऊ शकता किंवा त्याला ब्लँक सोडू शकताय. जर तुमच्याकडे डेटा नसेल तुम्ही ब्लँक सोडू शकताय. तर आपल्याकडे तर आहे, मी डेमो टाकतोय डेटा सगळा. ह्या पद्धतीनं हा डेमो सगळा डेटा इथं सुद्धा तुम्हाला पाहिजे तर इथं सुद्धा प्रोसेस म्हणजे ह्या पद्धतीचे जे आहे हे तर बघू शकता तुम्ही. क्वेश्चन आन्सर सुद्धा आहे इथं सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. हे जर तुम्हाला क्वेश्चन्स एक्स्ट्रा पाहिजे असेल तर इथं प्लसचं चिन्ह आहे. प्रत्येकाला प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन हे करू शकताय, ऍड करू शकताय. तर आपण आता काय करूया की इथनं सेव्ह करूया. सेव्ह जसं केलं की इथं तुमचे प्रोडक्ट ऍड तयार झाला. हे बघा सॅम्पल पेज इथं तयार झालेलं आहे आणि आपण इथं रिफ्रेश करून बघूया इथं आलेलं आहे. तर मित्रांनो हे सॅम्पल कॅटेगरीचे पेज आणि हे सॅम्पल पेज इथं बघू शकता. हे प्रॉपर पद्धतीनं तुमच्याकडं आलेलं आहे. काही ठिकाणी मी कमी डेटा भरलाय तर इथं बघू शकता. आणि हे सॅम्पल पेज तुमचं रेडी झालेलं आहे. इथं बघू शकता ह्या पद्धतीनं. आणि हे जे तुम्ही कॅटेगरी ऍड केलेली इथं सुद्धा हे कॅटेगरी ऍड झालेली आणि इथं ते सॅम्पल पेजचं इथं प्रोडक्ट आलेलं आहे. तर अशा पद्धतीची जर तुम्हाला वेबसाईट पाहिजे असेल आपल्याकडे बनवून, जे ऑटोमॅटिकली तुम्ही पाहिजे तेवढे पेजेस बनवू शकता. कुठल्या IT कंपनीला परत पैसे द्यायची गरज नाही. इयरली जे रिन्युअल आहे तेवढं करता येते. हे सुद्धा आम्ही काही पेजेस ऍड केलेले आहेत तिथं. हे सुद्धा तुम्ही इथं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसे गॅलरी आहे, व्हिडिओ गॅलरी आहे, हे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथं ऍड करू शकता. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता हे कॉन्टॅक्टस पेज आहे. तर अशा पद्धतीचं जर तुम्हाला डायनॅमिक वेबसाईट पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर कुठले वेबसाईटचे सॅम्पल बघायचे असेल ते पण आम्हाला तुम्हाला दाखवू. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीचं जर डायनॅमिक वेबसाईट पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण बाय. थँक्यू.